मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 11 मधून युवा नेते श्रुत रवींद्र नाना काळे आणि माजी नगरसेविका तथा सातपूरच्या माजी प्रभाग सभापती सौभाग्यवती सविताताई काळे या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. भारतीय जनता पक्षातर्फे त्यांनी उमेदवारी मागितली आहे आणि आजच त्यांच्या कार्यपत्रकाचं प्रकाशन या ठिकाणी सर्व त्यांच्या मित्रांच्या सहकार्याने, मित्रांच्या पुढाकाराने या ठिकाणी होत आहे. राजेशजी, 2 मिनिटं शुभेच्छा द्याल. नाशिक महानगरपालिका योग घातलेल्या निवडणुकीत आमचे बंधू रवी नाना काळे यांनी नुकताच गेली 6 महिन्यापासून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे. आमच्या वहिनी सौ सविता रवींद्र काळे यांच्या माध्यमातून अनेक असे चांगले उपक्रम प्रभाग क्रमांक 11 मध्ये झालेले आहेत. सातपूरमधील रस्त्यांची जी दुरावस्था झाली होती ती त्यांनी त्यांच्या कामातून अतिशय चांगल्या चोखपणे पार पाडलेली आहे आणि त्यांचं नेतृत्व अतिशय चांगलं आहे. त्याच्यामुळे त्यांना निश्चितच हे निवडून येण्याची संधी प्राप्त झालेली आहे. त्या संधीचा त्यांनी लाभ घेऊन इथून पुढे चांगल्या प्रकारची कामे करावी अशा मी त्यांना शुभेच्छा देतो. मी रवींद्र काळे यांना विनंती करतो. आज नाशिक महानगरपालिका 2025 या निवडणुकीमध्ये आमचे भाऊ रवींद्र काळे व आमच्या वहिनी सविता काळे या निवडणुकीसाठी उभे असून त्यांचा पूर्वीचा अनुभव लक्षात घेता त्यांनी प्रभागामध्ये पाठीमागे पुष्कळ विकास केलेला आहे. आमच्या राजवाड्या प्रभागामध्ये गार्डनची व्यवस्था नसताना सुद्धा तिथे ग्रीन जिम स्थापन करून तिथे लोकांना व्यायामाची सोय करून देण्यात आलेली आहे. आमच्या जावड्यांचा प्रश्न होता तो सुद्धा त्यांनी मार्गी लावलेला आहे. अशा नगरसेवकांना भावी पिढीने आपल्या येथील सर्व नागरिकांनी निवडून द्यावं अशी मी त्यांना विनंती. माजी नगरसेविका आमच्या भाऊजैन सुजाता काळे यांनी पुतळ्याच्या सुशोभीकरणाकरता निधी आणला. ते काम यांचं पद संपल्यानंतर अपूर्ण असल्याने मी रत्नांची परिकाष्ठा करून पूर्ण पुतळ्याची मंजुरी करून ते त्यांचं राहिलेलं काम मी आमच्या काळे परिवाराच्या मार्फत पूर्ण केलं आणि सातपूर राजवाड्यात सातपूर गावाचं नाक असल्याचं भव्य दिव्य आंबेडकर पुतळ्याची उभारणी केली सर्वांच्या आमच्या लहान मोठ्यांच्या आशीर्वादाने. आणि यापुढे आम्हाला संधी दिली तर असंच विकास कामं या प्रभागात आम्ही निश्चित करू. नाना, आपण भारतीय जनता पक्षातर्फे निवडणुकीसाठी उभे आहात. भारतीय जनतातर्फे निश्चितच मी निवडणुकीसाठी इच्छुक आहे. आमच्या नाशिक पश्चिम 125च्या कार्यसम्राट आमदार सौ सीमाताई महेश भाऊ हिरे तसेच महेश भाऊ हिरे या शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सुनील दादा केदार तसेच सातपूर मंडलचे अध्यक्ष नारायण भाऊ जाधव यांच्या माध्यमातून भारतीय जनतेचा एक सदस्य म्हणून हे निवडणूक लढवण्याचं इच्छुक आहे. तसेच सर्व प्रभागातील जनतेला आवाहन करेल का आम्हाला निश्चितच यावेळी संधी देईल. ओके, धन्यवाद. सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार, विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे. सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक. धन्यवाद.